नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, MPSC उपयुक्त चालू घडामोडी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 30 मे 2023च्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी। चला तर मग सुरुवात करूया। लेट्स स्टार्ट। आजची पहिली बातमी बघूयात। राष्ट्रीय महामार्गाची कार्यक्षमता वाढविण्यावर तसेच प्रवाशांना प्रवास करण्याची सुलभता प्रदान करण्यावर केंद्रित 2 मोबाईल ॲपची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली। यामध्ये तक्रार निवारण यंत्रणेचा समावेश असलेले राजमार्ग यात्रा हे लोककेंद्री ॲप तसेच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अंमलबजावणीमध्ये कार्यस्थळावर लागणाऱ्या महत्त्वाच्या गरजांची पूर्तता सुलभ करणारे NHAI ONE हे ॲप यांचा समावेश आहे। पुढची बातमी बघूयात। भारताच्या महिला व्हॉलीबॉल संघाने कझाकिस्तानला पराभूत करत सेंट्रल आशिया व्हॉलीबॉल असोसिएशन व्हॉलीबॉल चॅलेंज 2023 स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे। ही स्पर्धा नेपाळमधील काठमांडू येथे खेळली गेली आहे। पुढची बातमी बघूयात। इंडियन प्रीमियर लीग 2023 IPL 2023 या IPL 2023च्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीने शुभमन गिलला यष्टीचित करत विक्रम आपल्या नावावर केला आहे। आता यष्टीचित करत म्हणजे काय तर स्टंपिंग करून त्याला आउट केले आहे। धोनी हा पहिला यष्टीरक्षक ठरला आहे, विकेट कीपर ठरला आहे की ज्याने T20 स्पर्धेत 300 वेळा यष्टीचित करून फलंदाजांना बाद केले आहे। इंडियन प्रीमियर लीग 2023चा अंतिम सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन यांच्यात खेळला गेला। या सामन्यात चेन्नई सुपर किंग हा संघ विजेता ठरला आहे। अंतिम सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात येथे खेळला गेला आहे। पुढची बातमी बघूयात। ग्रीसमधील वेनेझुएला चानिया इंटरनॅशनल 2023 ॲथलेटिक्स ट्रिपल जम्प स्पर्धेत 18 वर्षीय सेल्वा प्रभू थिरुमारनने 16.78 मीटर उडी घेत सुवर्ण पदक जिंकले आहे। पुढची बातमी बघूयात। प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी राष्ट्रपतींकडून नियुक्ती करण्यात आली आहे। केंद्रीय दक्षता आयुक्तांचा कार्यकाळ हा पदभार ग्रहण केल्याच्या तारखेपासून 4 वर्ष किंवा वयाच्या 65 वर्षापर्यंत असतो। अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती पंतप्रधान, गृहमंत्री आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा समावेश असलेल्या समितीच्या शिफारशीवर राष्ट्रपती करतात। मुख्य दक्षता आयुक्ताचे वेतन, भत्ते आणि इतर सेवा शर्ती UPSCच्या अध्यक्षांप्रमाणे आहेत आणि दक्षता आयुक्तांचे वेतन UPSCच्या सदस्यांसारखेच आहे। ही एक स्वतंत्र संस्था आहे जी केवळ संसदेला जबाबदार आहे। तर यात महत्त्वाचे म्हणजे प्रवीण कुमार श्रीवास्तव यांची केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी निवड केली गेली आहे किंवा नियुक्ती केली गेली आहे राष्ट्रपतींमार्फत। पुढची बातमी बघूयात। भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक गिरीशचंद्र मुर्मू यांची जागतिक आरोग्य संघटनेच्या बाह्य लेखा परीक्षकपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांची ही नियुक्ती 2023 ते 2027 या काळासाठी करण्यात आली आहे। याआधी त्यांची नियुक्ती 2019 ते 2023 या कार्यकाळासाठी करण्यात आली होती। आता बघूयात गिरीशचंद्र मुर्मू यांच्याबाबत थोडी माहिती। गिरीशचंद्र मुर्मू यांनी 8 ऑगस्ट 2020 रोजी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणून पदभार स्वीकारला। ते भारताचे 14वे कॅग आहेत।
महालेखा परीक्षकाबाबतचे आर्टिकल्स आपण पॉलिटीमध्ये बघितले आहेत. आर्टिकल 148 ते आर्टिकल 151 हे महालेखा परीक्षकाबाबतचे आर्टिकल्स आहेत. तर गिरीशचंद्र मुर्मू हे जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल होते. जम्मू आणि काश्मीरमध्ये जाण्यापूर्वी श्री गिरीशचंद्र मुर्मू यांनी भारत सरकारमध्ये खर्च विभागाचे सचिव, वित्तीय सेवा आणि महसूल विभागातील विशेष आणि अतिरिक्त सचिव आणि खर्च विभागातील सहसचिव अशा विविध पदांवर काम केले. केंद्रातील आपल्या कार्यकाळापूर्वी श्री मुर्मू यांनी गुजरात राज्य सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. त्यांना प्रशासकीय, आर्थिक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रांचा मोठा अनुभव आहे. भारतीय प्रशासकीय सेवेच्या गुजरात कॅडरचे ते 1985 बॅचचे अधिकारी आहेत. पुढची बातमी बघूयात. ईशान्य भारतातील पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करण्यात आले. गुवाहाटी, आसाम ते न्यू जलपायगुडी, पश्चिम बंगाल असा या रेल्वे गाडीचा मार्ग आहे. हे अंतर 411 किलोमीटर इतके असून ते कापण्यासाठी अवघे 5 तास लागणार आहे. देशातील ही 9वी वंदे भारत एक्सप्रेस आहे. तर ही 9वी वंदे भारत एक्सप्रेस गुवाहाटी, आसाम ते न्यू जलपायगुडी, पश्चिम बंगाल येथे आहे, जी ईशान्य भारतातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस आहे. आता बघूयात वंदे भारत एक्सप्रेस बाबत माहिती. वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक अर्धद्रुतगती रेल्वे सेवा आहे, म्हणजे सेमी हाय स्पीड रेल्वे सेवा आहे. वंदे भारत एक्सप्रेस आधी ट्रेन 2018, त्यानंतर ट्रेन 18 म्हणून ओळखली जात होती. वंदे भारत एक्सप्रेस संशोधन, डिझाईन आणि मानक संस्था RDSO द्वारे डिझाईन होते आणि चेन्नई येथे स्थित सरकारी मालकीच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीद्वारे उत्पादित केली जाते. 27 जानेवारी 2019 रोजी ट्रेन 18चे नामकरण वंदे भारत एक्सप्रेस असे करण्यात आले. 15 फेब्रुवारी 2019 रोजी ट्रेन सेवेत आली. नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर देशातील पहिली वंदे भारत ट्रेन धावली होती. वंदे भारत ट्रेनची निर्मिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया संकल्पनेतून करण्यात आली आहे. ही रेल्वे भारतीय बनावटीची पहिली सेमी हाय स्पीड रेल्वे म्हणून ओळखली जाते. वंदे भारत रेल्वे ही पूर्णतः विजेवर धावणारी रेल्वे आहे. ही भारतातील पहिली लोकोमोटिव्ह शिवाय असणारी रेल्वे आहे. तर यात महत्त्वाचे म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस, जिला आधी ट्रेन 2018 हे नाव होते, त्यानंतर तिचे नाव ट्रेन 18 झाले आणि 27 जानेवारी 2019 रोजी तिचे नामकरण वंदे भारत एक्सप्रेस असे करण्यात आले. ही भारतातील पहिली लोकोमोटिव्ह शिवाय असणारी रेल्वे आहे. आता लोकोमोटिव्ह शिवाय असणारी रेल्वे म्हणजे काय, तर तिच्यात स्पेशल इंजिनसाठी असलेला जो भाग असतो, जो डब्बा असतो तो नसतो, त्याला म्हणतात लोकोमोटिव्ह शिवाय असणारी रेल्वे. तर ही भारतातील पहिली लोकोमोटिव्ह शिवाय असणारी रेल्वे आहे. पुढची बातमी बघूयात. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या आणि ज्यांना गृहनिर्माण करताना आर्थिक मदत मिळत नाही अशा वर्गासाठी मोघरा ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 3 लाख रुपयापर्यंतची आर्थिक मदत दिली जाणार आहे. नंतर हे कर्ज सुलभ हप्ते करून फेडण्याची सोय आहे. तर यात महत्त्वाचे म्हणजे मोघरा ही योजना कोणत्या सरकारची आहे, तर ती ओडिसाची आहे. पुढची बातमी बघूयात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च, भारतीय फलोत्पादन संशोधन संस्था
आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बँगलोर यांनी संयुक्तपणे ऑटोग्रो प्रकल्प विकसित केला आहे. या प्रकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतीला स्वयंचलित करण्यात येईल. पिकांना होणारा पाण्याचा पुरवठा, आर्द्रता, तापमान, क्षाराचे प्रमाण इत्यादी सर्व निकष हे सेन्सरद्वारे नियंत्रित केले जातील. तर यात सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे शेतीसाठी जे पिकाला लागणारे पाण्याचे प्रमाण आहे, त्याची आर्द्रता, त्याचे तापमान, त्याच्या क्षाराचे प्रमाण ह्या सर्व गोष्टी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने आपोआपच केल्या जातील, स्वयंचलित केल्या जातील. यात मानवी हस्तक्षेप कमी केला जाईल. पुढची बातमी बघूयात. बहुप्रतीक्षित निळवंडे धरण प्रकल्प तब्बल 53 वर्षानंतर पूर्णत्वास गेला असून कालव्याची कामे सुद्धा पूर्ण झाल्याने अकोलेसह सिन्नरच्या काही भागातील गावांचा पाणी प्रश्न मिटणार आहे. अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर निळवंडे धरण प्रकल्प साकार झाला आहे. अहमदनगरच्या म्हाळादेवी गावात हा प्रकल्प 1970 मध्ये मंजूर करण्यात आला. 1995 मध्ये हा प्रकल्प म्हाळादेवी गावातून निळवंडे येथे स्थलांतरित करण्यात आला. तर यात महत्त्वाचे म्हणजे निळवंडे धरण हे कुठल्या नदीवर आहे, तर ते आहे प्रवरा नदीवर, अहमदनगर जिल्ह्यात. आता अहमदनगरचे नाव अहल्यापूर असे करण्यात येणार आहे. पुढची बातमी बघूयात. रिलायन्स सिनेमाने नुकताच NBC नॅशनल ब्रॉडकास्टिंग कंपनी युनिव्हर्सल, जी अमेरिकेची आहे, या कंपनीसोबत बहुवर्षीय भागीदारी केली आहे. त्यामुळे आता रिलायन्स सिनेमाच्या वापरकर्त्यांना NBC युनिव्हर्सलवर प्रसारित होणाऱ्या विविध मनोरंजन कार्यक्रमांचा आनंद घेता येईल. याआधी NBC युनिव्हर्सलचे कार्यक्रम फक्त नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवरच प्रसारित होत होते. पुढची बातमी बघूयात. एनव्हिडिया या कंपनीने आपला लार्ज मेमरी AI आधारित सुपर कम्प्युटर विकसित केला आहे. एनव्हिडिया DGX GH200 असं या सुपर कम्प्युटरचं नाव आहे. 2023 वर्षाच्या शेवटपर्यंत हा संगणक बाजारात येण्याची शक्यता आहे. एनव्हिडिया ही एक अमेरिकन कंपनी आहे जिने हा एनव्हिडिया DGX GH200 आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सुपर कम्प्युटर विकसित केला आहे. पुढची बातमी बघूयात. ब्लॅक सी ग्रेन उपक्रम हा मुख्यतः रशिया आणि युक्रेनमध्ये आहे. तुर्की आणि संयुक्त राष्ट्र यांच्या मध्यस्थीने हा करार करण्यात आला आहे. युक्रेनच्या बंदरातून खाद्यान्नाच्या निर्यातीसाठी सुरक्षित परिवहनाकरता केलेला हा करार आहे. हा करार लागू करण्याकरता इस्तंबूल, तुर्की येथे संयुक्त समन्वय केंद्राची स्थापना करण्यात आली. या उपक्रमाचा उद्देश युक्रेनमधून खाद्यवस्तूंची निर्यात सुरू करून जगभरात खाद्यान्नाची पूर्तता सुनिश्चित करणे हा आहे. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर हा करार महत्त्वाचा आहे. पुढची बातमी बघूयात. युगांडाचे राष्ट्रपती योवेरी मुसेवेनी यांनी LGBTQच्या विरोधी कायदा संमत केला आहे. या कायद्यात समलैंगिक संबंध ठेवणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षेची तरतूद आहे. समलैंगिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना 14 वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. मृत्यूदंडाच्या शिक्षेत लहान मुले आणि HIV बाधित लोकांशी समलैंगिक संबंध स्थापित करण्याचा समावेश आहे. या कायद्याला मानव अधिकारांचं उल्लंघन म्हणून संबोधण्यात येत आहे, म्हणून हा कायदा चर्चेत आहे. पुढची बातमी बघूयात. एमी पोप यांची नुकतीच इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन
आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ऑक्टोबर 2023 पासून त्यांना 5 वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे. या पदावर नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. पोप या अमेरिकेच्या रहिवासी आहेत. IOM इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन बाबत आपण माहिती बघूयात. आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना ही संघटना संयुक्त राष्ट्राची एजन्सी आहे. ही संघटना विस्थापित, शरणार्थी आणि प्रवासी मजुरांसाठी काम करते. दुसऱ्या महायुद्धानंतर 1951 मध्ये युरोपमधील अराजकता आणि लोकांच्या विस्थापनामुळे या संघटनेचा उदय झाला आहे. आधी या संघटनेचे नाव प्रोव्हिजनल इंटरगव्हर्नमेंटल कमिटी फॉर अ मूव्हमेंट ऑफ मायग्रंट्स फॉर युरोप PICMME असे होते. 1989 मध्ये या संघटनेचे नाव इंटरनॅशनल कमिटी फॉर मायग्रेशन असे करण्यात आले. तर महत्त्वाचे म्हणजे या संघटनेची स्थापना 1951 मध्ये झालेली आहे आणि याच्या अध्यक्षपदी एमी पोप, महासंचालकपदी एमी पोप यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्या पहिल्याच महिला आहेत हा पदभार स्वीकारणाऱ्या. पुढची बातमी बघूयात. REMC रिन्युएबल एनर्जी मॅनेजमेंट सेंटर लिमिटेड त्यांच्या कार्यालयात नॅशनल एनर्जी मॅनेजमेंट सेंटर राष्ट्रीय ऊर्जा व्यवस्थापन केंद्र स्थापन करणार आहे. या केंद्राचे प्रमुख कार्य हे रेल्वेसाठी ऊर्जेची व्यवस्था करणे आणि त्यावर देखरेख ठेवणे हे आहे. तर REMC या कंपनीची स्थापना 16 ऑगस्ट 2013 रोजी स्थापन करण्यात आलेली आहे. भारतीय रेल्वेच्या अंतर्गत काम करणारी ही एक संस्था आहे. आता बघूयात नॅशनल एनर्जी मॅनेजमेंट सेंटर हे पारंपरिक आणि नवीकरणीय ऊर्जा स्रोतांच्या उत्पादन प्रोफाइलिंगवर लक्ष केंद्रित करणार आहे. पुढची बातमी बघूयात. केरळ राज्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा आणि केरळ राज्याची अयंकली शहरी शाश्वत रोजगार योजनेअंतर्गत नोंदणी असलेल्या श्रमिकांसाठी कल्याण निधी वेलफेअर फंड स्थापन करणार आहे. अशा प्रकारचा निधी स्थापन करणारे केरळ हे भारतातील पहिलेच राज्य आहे. या कल्याण निधी मार्फत श्रमिकांसाठी वयाच्या 60 वर्षानंतर निवृत्ती वेतनाची सोय केलेली आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.